जय लुई, जय जय लुई. ब्रेल साहित्यवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. मराठी कथा निर्णय, लेखक संजय गोराडे. प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय, काय करायचं? राधिकाच्या चेहऱ्यावर किंचित स्मित वजा चिंता होती. पाळी टळून 15 दिवस झाले म्हणून तिने प्रेग्नन्सी किट आणले होते. गरज नव्हती, पण तपासून पाहावे असे तिला सहज वाटले होते. शंका आली म्हणून तपासले तर तिला चक्क दिवस राहिलेले होते. ही सुखद बातमी आपल्या पतीला मोहनला सांगताना ती आनंदी दिसण्याऐवजी गोंधळलेलीच जास्त दिसत होती. असं कसं झालं? आपण तर संतती नियमनाचं ऑपरेशन केलं होतं ना? सकाळच्या वेळी हॉलमध्ये वर्तमानपत्र वाचत बसलेला मोहन त्या वार्तेने अचंबित झाला होता. बहुतेक ऑपरेशन फेल गेलं वाटतं, राधिकाने तर्क बांधला होता. 12 वर्षांनंतर? आता सतीश मोठा झालाय. मोहनला भलतीच चिंता लागली होती. मग आता काय करायचं? राधिकालाही प्रश्न पडला होता. मोहन आणि राधिकाला 12 वर्षांचा एक मुलगा होता. त्याचं नाव सतीश. तो इयत्ता 6वीत शिकत होता. आपल्या एकुलत्या एक मुलाच्या जन्मावर या दाम्पत्याने संतती नियमनाचे ऑपरेशन केले होते. प्रगत विचारांनी प्रोत्साहित होत त्यांनी आपल्या एकाच मुलाला शिकवून सवरून मोठे करायचे ठरवले होते. त्यांच्या या कुटुंब नियोजनाला घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा बराच विरोध झाला होता, पण त्यांनी कोणाचेही ऐकले नव्हते. स्वतःला पुरोगामी समजत ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते. त्यामुळे त्यांना सतीशला शाळेत केम्ब्रिजसारख्या मोठ्या संस्थेत शिकायला टाकणे सहज शक्य झाले होते. घरातही सतीशला सर्व सुखसुविधा उपलब्ध होत्या. त्याने नुसता शब्द उच्चारला तरी हे दाम्पत्य त्याच्यासाठी ती वस्तू हजर करत होते. लाडात वाढवलेल्या आपल्या या एकुलत्या एक मुलाला अजून तरी त्यांनी काही कमी पडू दिले नव्हते. आपण जे काही कमावतो ते आपल्या सतीशसाठीच आहे असे ते मानत होते. त्यामुळे ते सतीशला कसलीच चणचण भासू देत नव्हते. टीव्हीवर कार्टून पाहण्यात मग्न असलेल्या सतीशकडे पाहत मोहनच्या मनात एक अनामिक विचार तरळला. तसा तो उद्गारला, आपण विचार करून निर्णय घ्यायला हवा, कारण प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते. ती वेळ चुकली की खूप प्रश्न तयार होतात. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं. तुम्ही तयार आहात का ते सांगा. मोहनच्या बोलण्यात नकारात्मकता जाणवताच राधिकाने स्पष्ट विचारणा केली होती. वैवाहिक आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीची कोणतीच गोष्ट ही लपून राहत नाही. पती-पत्नीत घडणाऱ्या प्रत्येक घटनेची समाज दखल घेत असतोच. मूल लवकर झाले तर लवकर का झाले, उशिराने झाले तर उशिराने का झाले, या अशा अनेक व्यक्तिगत जीवनातील प्रश्नांची उत्तरं समाज अप्रत्यक्षपणे मागत असतो. त्या प्रश्नांची उत्तरं मोहनला आता टाळायची होती. प्रश्न हा आपल्या दोघांत मिटणारा नाही. लोक काय म्हणतील, सतीशला काय वाटेल, याचा सगळा विचार करायला हवा. होणाऱ्या बाळाचे पालक आपण आहोत. आपल्याला ठरवायचे आहे आपण काय करायचे आहे ते. मोहनने पुढे केलेले कारण राधिकाला रुचले नव्हते. तू ठरव, कारण प्रसूतीच्या वेदना तुला भोगायच्या आहेत.
राधिकाने गर्भपात करावा असे मोहनला वाटत होते, परंतु तो तिला तसे स्पष्ट बोलू शकला नव्हता. त्यामुळे त्याने निर्णय तिच्यावर ढकलला होता. तुमची साथ असेल तर राहून द्यावं, एकाच एक जोडीदार होईल. एक अपत्य म्हणजे आईच्या जीवाला नुसता घोर. सतीशच्या काळजीपोटी ती अर्धी झाली होती. सतीश हा जोडीदार मान्य होणार नाही हे मी तुला आजच सांगतो बघ. मोहनने भविष्य वर्तवले होते. कोणाला मान्य होते की नाही हा आता प्रश्न दूरच. तुम्हालाच मान्य नाही असे दिसते मला. त्याच्या बोलण्यात परत नकारात्मकता आलेली राधिकाला आढळली आणि ती तिला आवडली नव्हती. एक नवीन महाभारत घडू नये हीच एक काळजी आहे. हताश होत मोहनने दीर्घ सुस्कारा सोडला. पण माझी इच्छा आहे, मी बाळाला जन्म देणार आहे. राधिका आपल्या निर्णयावर ठाम होती. हम दो हमारा एक विसरली का? मोहनने बळजबरी हसत आठवण करून दिली. नाही, आता हम दो हमारे दो. राधिकाने मनाशी निर्धार पक्का केला होता. मग स्वागत करावंच लागेल. हसून स्वागत करा. आपल्या सतीशला हातात राखी बांधायला बहीणही मिळू शकते. तसं झालं तर फारच उत्तम. दुसऱ्या अपत्याला विरोध असलेला मोहन राधिकाला समजावण्यात असमर्थ ठरला होता. त्याच्या मनात जे काही होते ते त्याला स्पष्ट सांगता आले नव्हते. नासमज असलेल्या सतीशच्या बालमनावर आपल्या निर्णयाचा विपरीत परिणाम होऊ शकतो हे मात्र त्याला आजच स्पष्ट कळत होते. हा ना द्विधेत 9 महिने 9 दिवस भरत आले तरी मोहन आणि राधिकाचे एकमत झाले नव्हते. अखेर राधिकाच्या मनासारखे घडत तिने एका छानशा बाळाला जन्म दिला होता. त्याचे नाव रोहन ठेवण्यात आले होते. रोहनच्या संगोपनात राधिकाला क्षणभराचीही उसंत मिळत नव्हती. दिवसभर त्याचे शी सू व दूध पाजणे यात तिचा वेळ जात होता. त्यामुळे साहजिकच मोहन आणि सतीशकडे तिचे दुर्लक्ष झाले होते. मोहनला मात्र तिच्याबद्दल अजिबात तक्रार नव्हती. उलट तो स्वतःची कामे स्वतः करत तिलाही घरकामात मदत करू लागला होता. 2 वर्षांच्या झालेल्या रोहनला घरकाम करत सांभाळताना तिची मात्र खूप त्रेधा तिरपीट होत होती. आपल्या आई वडिलांना रोहनच्या दिमतीला रात्रंदिवस उभे असलेले पाहून सतीशच्या मनात नकळत असूया निर्माण झाली होती. रोहनच्या जन्मापर्यंत सतीश सतीश करणाऱ्या आईत झालेला हा लक्षणीय बदल मात्र त्याला बिलकुल आवडणारा नव्हता. कधी काळी आपल्या छोट्या छोट्या कृतीचे तोंड भरून कौतुक करणारी आपली आई आता रोहनचे गोडवे गाताना त्याला दिसत होती. कुटुंबातील हल्ली आपले महत्त्व कमी झालेले त्याला प्रकर्षाने जाणवू लागले होते. बाजारातून आणलेली प्रत्येक वस्तू रोहनच्या हातात सोपवली जात होती. त्याच्या मर्जीनुसार वस्तूचे वाटप केले जात होते. या वाटपात कमी अधिक झाले असे बोलले तरी मोठा आहेस ना म्हणत गप्प केले जात होते. त्यामुळे आई वडील नकळत आपल्याशी पक्षपात करत आहेत असा काहीसा समज त्याच्या मनात निर्माण झाला होता. छोटा रोहन 2 वर्षांचा असूनही सतीश बरोबर हेवेदावे करत होता. त्याच्या वस्तूला हात लावला
तरी तो सगळे घर डोक्यावर घेत होता. सर्व आपल्यालाच हवे असा हट्ट करत होता. सतीश तुझा मोठा भाऊ आहे ना, हे सांगूनही त्याला कळत नव्हते. तो रडायला लागला की घरकाम आवरायचं पडलेल्या राधिकाची चिडचिड होत असे. सतीश मोठा असूनही माघार घेत नाही पाहून ती त्याच्यावर भडकत असे. त्यामुळे कळत नकळत सतीशचा कोंडमारा होऊ लागला होता. दोष नसतानाही आई आपल्याला रागावते आहे पाहून तो कुटुंबापासून दुरावत चालला होता. आता आपण आपल्या परिवारासाठी नावडते झालो आहोत असा काहीसा न्यूनगंड त्याच्या मनात निर्माण झाला होता. आपले आई वडील आपल्यावर पहिल्यासारखं प्रेम करत नाही याला सर्वस्वी कारणीभूत रोहन आहे. सतीशने त्याच्या अल्पमतीनुसार मुळाशी जात कारण शोधले होते नव्हे, मनाशी आपण केलेला ग्रह रास्त असल्याचा विश्वास त्याला आला होता. तो जेव्हा कधी बाहेर खेळायला जाई तेव्हा रोहन त्याच्या सोबत येण्याचा हट्ट करत असे. गागा मलाही यायचंय. खेळताना नसते लोडणे नको म्हणून तो रोहनला घेऊन जाण्यास टाळायला लागला होता. परंतु राधिका त्याला समजावून घेण्याऐवजी त्याच्यावर रागवत असे. मोठ्या भावाचे कर्तव्यच आहे असे ती त्याला उलट सुनावत असे. त्यामुळे तो मनोमन रोहनचा मत्सर करू लागला होता. लहान भावामुळे आपले स्वातंत्र्य हिरावले गेल्याची भावना त्याच्या मनात तयार झाली होती. एका संध्याकाळी सतीश बाहेरून खेळून आला होता. राधिका मांडीवर बसलेल्या रोहनला दूध पाजत होती. आपणही रोहनप्रमाणे लहान व्हावे आणि असे त्याला वाटले. सहजच वाटले होते म्हणून तो लाडात येत म्हणाला, आई मला पण तुझ्या एका मांडीवर बसू दे ना. रोहन सारखं. बेटा तू केवढा तो केवढा त्याची बरोबरी नको करूस. तू आता मोठा झाला आहेस. रोहन लहान आहे. राधिकाने त्याला समजावले होते. नाही मी बसणारच. सतीश लगेच तिच्या दुसऱ्या मांडीवर बुड टेकून बसला होता. असावध क्षणी बसल्याने राधिकाला त्याचा भार सहन झाला नव्हता. ती त्याला मांडीच्या खाली ढकलून देत म्हणाली, मूर्खासारखा हट्ट करू नकोस. बाजूला बैस. हो का? आता तुला माझे हट्टे मूर्खासारखे वाटतात का? सतीश ताडकन डाफरला. रोहनप्रमाणे मीही मुलगा असून आई आपल्याबद्दल असा का दुजाभाव करते हेच त्याला कळत नव्हते. बैस भाऊ बैस. घाल माझे वाटे. कर तुझं समाधान. राधिका वैतागली होती. समजदार असून नासमजदार वर्तन केल्याने ती चिडली होती. नेहमीप्रमाणे राधिकाने हिडीसफिडीस करताच सतीशचे डोळे भरून आले होते. झालेला अपमान जिव्हारी लागला आणि तसा तो उद्गारला, वाटे मी नाही घातले तुझे. तू वाटेदार घेऊन आलीस. सतीश लहान तोंडी मोठा घास घेताच राधिका संतापली होती. राधिकाने श्रीमुखात भडकावल्याने सतीश रडवेला झाला होता. स्वतःला कसे तरी सावरत तो घायाळ स्वरात म्हणाला, पाहिलंस रोहन, तू माझ्याही वाट्याची आई हिरावून घेतलीस. असं काय बोलतो तू बाळा? मी रोहनची सुद्धा आणि
तुझ्यावर रोहन सकट तुझ्यावरही प्रेम करतेच की रे. सतीशच्या बोलण्याने राधिका जर्जर झाली होती. तोडून टाकल्यासारखे त्याचे ते शब्द ऐकताच काय करायला गेलो आणि काय झाले याची तिला प्रचिती आली होती. आपल्याबद्दल त्याचा झालेला गैरसमज दूर करायला हवा, त्याला जवळ घेऊन समजवायला हवे, परंतु तो रडत रडत आधीच आपल्या खोलीत निघून गेला होता. तिला प्रथमच स्वतःला एकटा समजणारा सतीश दिसला होता. मी अगोदरच भाकीत केलं होतं ना हे असंच घडणार. भिंतीआड उभे राहून घडत असलेला प्रकार ऐकणारा मोहन कुत्सित हसत समोर आला होता. अहो, तो पहा ना. एका आईचं काळीज मुलासाठी भावविव्हळ झाले होते. प्रथमच तिच्या मातृत्वावर पोटच्या मुलाने बोट दाखवले होते. कसा रागावून गेलाय त्याला समजावून सांगा ना. त्याला समजावून सांगण्याची नाही, समजावून घेण्याची गरज आहे, मोहनने थंड स्वरात उत्तर दिले होते. हे भगवंता, मी काय चूक करून बसले. राधिका पश्चाताप करत अश्रू ढाळू लागली होती. आई रडते म्हणून निरागस रोहनही रडू लागला होता. आपली आई का रडते याचे कारण त्याला नक्कीच ठाऊक नव्हते. परिवाराचे संतुलन असे एकाकी कोलमडतात मोहन चिंतेत पडला होता. काल संध्याकाळी घडलेली गोष्ट सतीशच्या मनातून जाता जात नव्हती. खरंच आई आपल्याशी अशी तुसडेपणाने का वागते, रोहनला जवळ करते आणि मला दूर सारते. आपण आता तिला आवडत नाही आहोत का? एक आई स्वतःच्या 2 मुलांमध्ये असा भेद कसा करू शकते? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात काहूर माजवत होते. राधिकाच्या वागण्यातील फरक न कळल्याने तो संभ्रमित झाला होता. आत्मकेंद्री बनत तो स्वतःच्या विचारात हरवला होता. तो केवळ शरीराने शाळेत होता. शिक्षक काय शिकवत आहेत याकडे त्याचे अजिबात लक्ष नव्हते. बऱ्याच मित्रांनी तू शांत का म्हणून विचारले होते, पण तो एका शब्दानेही बोलला नव्हता. घरातील गोष्टी 4 चौघांमध्ये कशा सांगाव्यात या द्विधेत तो होता. शाळेतून घरी परतत असताना बसमधील सर्व मुले बडबड दंगामस्ती करत होते, परंतु खिडकीजवळ बसलेला विमनस्क सतीश शांत मुद्रेने बाहेर पाहत होता. रस्त्यावरील वर्दळीत तो स्वतःला कदाचित शोधत असावा. बस एकेका स्थानकावर थांबत घराच्या दिशेने मार्गक्रमण करत होती. द्वारका चौफुलीवर बस थांबलेली असताना त्याचे लक्ष रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाकडे गेले. ते छोटेसे गुबगुबीत कुत्र्याचे पिल्लू कशाकडे तरी अभिलाषेने पाहत शेपटी हलवत उभे होते. रस्त्याच्या मधोमध वर्दळीमध्ये पावाचे 2-3 तुकडे पडलेले होते. बहुतेक ते त्याला खायचे असावेत, परंतु रस्त्यावरील माणसांची प्रचंड वर्दळ, वाहनांची वेगाने ये-जा यामुळे त्याला ते पावाचे तुकडे खाणे शक्य होत नव्हते. मरणाची भीती माहीत नसलेले ते कुत्र्याचे पिल्लू अखेर पाव खाण्याच्या लालसेने पुढे सरसावले होते. पावाला तोंड लावणार तेवढ्यात एक कार भरधाव वेगाने आली आणि त्याला अमानुषपणे चिरडत निघून गेली होती. निमिषार्धात घडलेल्या घटनेची कोणीही थांबून मनापासून दखल घेतली नव्हती.
सर्वजण पाहणारे वरवर सहानुभूती दाखवत आपापल्या कामाला निघून जात होते. कोणालाही त्या कुत्र्याच्या पिल्लाच्या मरणाचे सोयरसूतक पाळायला वेळ नव्हता. बसमध्ये बसलेला सतीश त्या घटनेने शहारला होता. त्याच्या समोर कुत्र्याच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला होता. अंगावरून कारचे चाक गेल्याने त्याचे धड आणि कंबर वेगवेगळे झाले होते. आतडे कातड्यांचे चिथडे चिथडे होत रस्त्यावर पसरले होते. आयुष्यात प्रथमच पाहिलेल्या त्या अपघाताने तो क्षणभर कंपित झाला होता. परंतु अचानक बळ यावे तसा तो अपघात पुन्हा नव्याने पाहू लागला होता. पिलाचा नासमंजसपणा अपघातास कारणीभूत ठरला होता हे त्याच्या निदर्शनास आले होते. मोठ्या कुत्र्याने अशा रहदारीच्या ठिकाणी जाऊन पाव खाण्याचे धाडस नक्कीच केले नसते. कूटनीतीचे दिवे एकाकी सतीशच्या डोक्यात प्रकाशमान झाले होते. आता तो कुत्र्याच्या पिल्लाच्या ठिकाणी रोहनला पाहत होता. दुरावलेल्या आईवडिलांनी पुन्हा पहिल्यासारखे आपल्यावर प्रेम करावे यासाठी त्याच्या डोक्यात एका अघोरी कारस्थानाने जन्म घेतला होता. पुढच्या बस स्थानकाच्या दिशेने निघालेली बस सतीश आणि सतीशच्या विचारांनाही सोबत घेऊन निघाली होती. रविवारचा दिवस. सतीश सायकल घेऊन मित्रांकडे खेळायला जायला निघाला होता. रोहनची नजर चुकवीत तो चोर पावलांनी गेटमधून बाहेर पडत होता. तेवढ्यात रोहनची नजर त्याच्यावर पडली. गागा यायचं आई गागा. घाईघाईने गेटमधून बाहेर पडू पाहणाऱ्या सतीशचा पाठलाग करत रोहनने रडायला सुरुवात केली होती. तो त्याच्या पाठीमागे लागला होता. स्वयंपाकघरात व्यवस्था राधिका विनाकारण ओरडली होती. सतीश, रोहनलाही तुझ्या सोबत खेळायला घे रे. आई, मी मित्रांकडे चाललोय. सतीशला नसते लोडणे नको होते. सायकलवर जातोयस ना, तर जा ना घेऊन त्यालाही. मी ही घरातली कामं आवरते आहे. राधिका बाहेर न येताच त्याच्यावर संतापली होती. दरवाजात उभे राहून जोरजोरात आपल्या नावाने भोकाड पसरवणाऱ्यास रोहनला वैतागल्यागत सायकलवर बसवत तो म्हणाला, बस रे. सतीशला आदळापट करताना पाहून रोहनने पुन्हा राधिकाला नाव सांगितले होते. आई, गागा पाहाय. सतीश, रोहनला घेऊन चाललोय मी. आई. राधिकाच्या आवाजातील जरब ऐकून सतीशने माघार घेतली होती. रडवू नकोस हा. हो आई. प्रत्येक गोष्टीत बरोबरीचा वाटेकरी असलेल्या रोहनने आता आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्यही हिरावले आहे. यामुळे तो अधिकच उद्विग्न झाला होता. बऱ्याच दिवसांपासून त्याच्या मनात काही कुटन विचार घोळत होते, परंतु ते प्रत्यक्षात आणण्याची त्याची हिंमत होत नव्हती. आज त्याच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला होता. रोहनला सायकलच्या कॅरेजवर बसवत तो सरळ द्वारका चौफुलीवर आला होता. सायकल कडेला उभी करत त्याने रोहनला खाली उतरवून घेतले होते. इतक्या साऱ्या गाड्या पाहून रोहनलाही मौज वाटली होती. रोहन, तू इथेच थांबा. मी तुझ्यासाठी
त्या समोरच्या दुकानातून एक बिस्किट पुडा आणतो. सतीशने त्याला तिथेच रस्त्याच्या कडेला उभे केले होते. तो सायकल घेऊन रस्ता ओलांडत समोरच्या दुकानात गेला होता. त्याला ठाऊक होते रोहन ही आपल्या पाठीमागे येईल. तो त्याला दिसेल अशाच दुकानात शिरला होता. त्याची खात्री होती तो गाड्यांची पर्वा न करता नक्की रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करेल. भय कशाला म्हणतात हे त्या अजाण जीवाला अजून पुरेसे माहीत नव्हते. त्याच नासमजदारपणाचा फायदा उठवत त्याने कारस्थानी कृत्य करण्याचा बेत आखला होता. बिस्किट पुडा विकत घेत सतीश दुकानाबाहेर आला. सायकल जवळ येताच त्याचे लक्ष सहज समोर गेले. रस्त्याच्या कडेला उभा केलेला रोहन त्याला दिसत नव्हता. अचानक हा कुठे गायब झाला? रस्ता ओलांडत या बाजूला येऊन त्याला फक्त 5 मिनिटे झाली होती. तो सभोवताली कुठेही न दिसताच त्याचे धाबे मात्र दणाणले होते. आई वडिलांना समजले तर ते आपल्याला बेदम मार देतील. काय करावं त्याला काही सुचेनासे झाले होते. सैरफैर होत त्याने चौफुलीला 15-20 चक्रा मारल्या. तो सबंध परिसर त्याने पिंजून काढला, परंतु रोहन काही त्याला कुठेही दिसला नव्हता. आता काय करायचे त्याचा धीर सुटला होता. चूक त्याची होती, त्यामुळे तो कोणाला सांगूही शकत नव्हता. सायंकाळी 5 वाजता हरवलेला रोहन 7 वाजत आले तरी सापडला नव्हता. अंधार वाढू लागला होता. सुडापोटी विवेक गमावून बसलेल्या सतीशला करावे काय हे काही कळेनासे झाले होते. आपण रोहनला जाणून बुजून रस्त्याच्या कडेला उभे केले होते हे जर आई वडिलांना समजले तर? या शक्यतेने त्याच्या अंगाचा थरकाप उडाला होता. आई वडिलांचे रौद्र रूप त्याला घरी न जाताच दिसू लागले होते. पळून जावे का? वेगवेगळे विचार त्याच्या मनात घोळत होते. मात्र सर्वत्र अंधार दाटताच त्याला घराकडे जाण्याचे वेध लागले होते, कारण तो अंधाराला घाबरत होता. नाईलाजास्तव तो घराकडे परतावे लागले. नाईलाजास्तव त्याला घराकडे परतावे लागले होते. सायकल गेटच्या आत लावत तो मन घट्ट करत घरात प्रवेशला होता. हॉलमध्ये येताच त्याला सोफ्यावर बसलेले वडील दिसले होते. भीतेच्या पाठीशी ब्रह्मराक्षस अशा घाबरलेल्या नजरेने त्याने मोहनकडे पाहिले होते. मात्र मोहन टीव्हीवरच्या बातम्या पाहण्यात मग्न होता. रोहन आपल्या सोबत आहे या भरवशावर घरातील माणसे आहेत, त्यामुळेच घरातील वातावरण हे बेफिकीर दिसते आहे. पण रोहन हरवलाय हे जेव्हा समजेल तेव्हा आपण काय उत्तर द्यायचे त्याचे काळे धडधडू लागले होते. गागा, बिस्किट खायचं? सतीशने अविश्वासाने झरकन आवाजाच्या दिशेने वळून पाहिलं. स्वयंपाकघरातून आलेला रोहन समोरच बिस्किट खात उभा होता. त्याला घरात पाहताच त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नव्हता. खूप वर्षाने भेटावे तशी त्याने आवेगाने त्याला मिठी मारली होती. त्यांच्या आनंदाला आता पारावार राहिला नव्हता. यानंतर असे दुष्टकृत्य कधीही करायचे नाही असे त्याने मनोमन ठरवून टाकले होते. रोहन, तुला घरी कोणी आणलं? एक कुतूहल म्हणून सतीशने त्याला दबक्या आवाजात प्रश्न केला होता. पापा,
रोहनने बिस्किट खाता खाता उत्तर दिले. त्याने निर्देशित केलेल्या बोटाच्या दिशेने पाहताच सतीश गर्भगळीत झाला होता. परंतु मोहनचा चेहरा निर्विकार होता. जणू काही घडलेच नव्हते. बहुतेक रोहनने आपले नाव वडिलांना सांगितलेले समजले नसावे. साशंक सतीशला घरातील परिस्थिती सामान्य पाहून हायसे वाटले होते. काही घडलेच नाही अशा आवेशात तोही स्वयंपाकघरात गेला होता. विनाकारण टीव्हीवरच्या बातम्या पाहण्यात घडलेला मोहन भविष्याच्या काळजीने चिंतित झालेला दिसत होता. योगायोग तो द्वारका चौफुलीवर पोहोचला होता आणि नाहीतर खूप मोठा अनर्थ घडणार होता. आयुष्यात एक चुकलेला निर्णय, पण त्याचे दुष्परिणाम काय काय भोगावे लागतील देवच जाणे. पश्चाताप करत तो मनोमन होरपळत होता. खरंच जीवनात असेही काही निर्णय असतात. याबरोबरच ही कथा येथे संपन्न होत आहे. ही कथा आपणास आवडल्यास कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलला अद्याप जर का आपण सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे आपणाला आमच्या या यूट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज वेळच्या वेळी प्राप्त होतील. जय लुई, जय जय लुई.